नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला मोदकाच्या प्रकारापैकी आणखीन एक मोदक इथे मी करून दाखवणार आहे. गुलकंद मोदक म्हणतात त्याला. गुलकंद आणि खोबऱ्याचा किस वापरून इथे आपण मोदक करणार आहोत. खूप छान आणि टेस्टी लागतात. आपण कसे मोदक करायचे ते पाहूया आता. गुलकंद शरीराची उष्णता कमी करतं आणि पचनशक्ती सुधारते. हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे. तर मी आता इथे 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे 3 वाटी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. त्यानंतर 1 वाटी मी मिल्क पावडर टाकलेली आहे. 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. सगळ्या गुठळ्या इथे आपण मोडायच्या आहेत आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे कंडेन्स मिल्क टाकत आहे 2.5 वाटी. 2.5 वाटी मी इथे कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे आणि ते पण आपण आता सर्व व्यवस्थित छान प्रकारे हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. गुठळी मोडत आपण हे मिश्रण आता मिक्स करत आहोत. वेलचीमुळे ह्या मिश्रणाचा खूप छान आणि खमंग वास सुटलेला आहे. या पद्धतीचे मोदक हे खूपच छान लागतात. तर आपलं मिश्रण आता इथे तयार झालेलं आहे एक 5 ते 7 मिनिटात. त्यानंतर 2 चमचे मी इथे गुलकंद टाकलेला आहे आणि फूड कलर टाकलेला आहे आणि आता हे मिश्रण मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. स्टफिंगसाठी मी इथे काजू बदामचे काप घेतलेत आणि थोडं त्यात गुलकंद टाकते आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. तर चला आता आपण मोदक कसे करायचे ते पाहूया. हे पहा, इथे आता मी मोल्डमध्ये मोदक केलेले आहेत. आपले गुलकंद मोदक आता इथे तयार झालेले आहेत. कसे छान दिसत आहेत ते. खाण्यासाठी तर खूपच छान आणि टेस्टी लागतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले आहेत, कारण त्यामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी होते, पचनशक्ती सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास पण कमी होतो. तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही गुलकंद मोदक नक्की करून पहा आणि खूप छान आणि टेस्टी होतात. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.